हॅलो ट्रेडर्स, मॅक्सिमस ट्रेडिंग अँड टेक्निकलच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ह्या सिरीजमध्ये आपण फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल बोलणार आहोत. फॉरेक्स ट्रेडिंग आणि कमोडिटी ट्रेडिंग. तर फॉरेक्स ट्रेडिंग हे खूप जणांसाठी नवीन असेल, फक्त शब्द ऐकला असेल किंवा काही जणांनी ऐकलंच नसेल. किंवा फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे फक्त असं नाही की US मधले किंवा अदर कंट्रीतल्या स्टॉक्स मध्ये तुम्ही ट्रेडिंग करायचे किंवा इन्व्हेस्टमेंट करायचं. तर फॉरेक्स ट्रेडिंग हे खूप वेगळं मार्केट आहे आणि खूप मोठं मार्केट आहे. तर ह्या पूर्ण सिरीज मध्ये आपण बघणार आहोत की फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये म्हणजे काय, त्यातले मेजर पेअर्स म्हणू शकतो, करन्सी पेअर्स वगैरे ते काय असतं. तसेच फॉरेक्स ट्रेडिंग जर आपल्या इंडियामध्ये करायचं असेल तर लिगल आहे का नाही. खूप जणांना तुम्हाला ऐकलं असेल किंवा बघितलं असेल की ते इलिगल बोलू शकतात किंवा इलिगल पण नाही किंवा लिगल पण नाहीये. बट आपल्या इंडियामध्ये तुम्ही काही मेजर करन्सी पेअर आहेत, त्या करन्सी पेअर वरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. झेरोदा वरती, अपस्टॉक्स वरती, तुमच्या एंजल ब्रोकिंग कोणतेही अकाउंट वरती तुम्हाला ते बघायला भेटेल. तर आपण बघूया की कशा पद्धतीने ट्रेड केला जातो, फॉरेक्स ट्रेडिंगला कसं ट्रॅक करायचं. न्यूज एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण बघणार आहोत. तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये थोडासा लेंदी झाला तरी चालेल, पण मी वन बाय वन पॉइंट्स हे तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. तसेच येणाऱ्या दिवसामध्ये आपण नवीन नवीन व्हिडिओज अपडेट करणार आहोत ह्या सिरीज मध्ये, की ह्यामध्ये पण तुम्ही कसं ट्रेडिंग करायचं, कसं इफेक्टिव्हली प्राइस ऍक्शन वर्क होते याच्यामध्ये. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण की पॉइंट बघूया की एक्झॅक्टली पहिला पॉइंट की फॉरेक्स ट्रेडिंग आहे तरी काय. तर फॉरेक्स ट्रेडिंग हे खूप मोठं मार्केट आहे, म्हणजे जगामधील सगळ्यात मोठं मार्केट आपण बोलू शकतो ते आहे फॉरेक्स ट्रेडिंग. फॉरेक्स ट्रेडिंग नथिंग बट त्यामध्ये तुम्ही करन्सी पेअर्स वरती ट्रेड करू शकता. जसं की तुम्ही US डॉलर वरती ट्रेड करू शकता, US डॉलर टू INR. याला करन्सी पेअर बोलतात. म्हणजे US डॉलर टू INR म्हणजे एका US डॉलरची इंडियामध्ये किंमत किती आहे, जसं तुम्ही बघू शकता डॉलर वरती गेला, डॉलर खाली गेला. तर ह्या वरती आणि खाली जाणाऱ्या प्रोसेस मध्ये पण आपण ट्रेडिंग करू शकतो. ह्याला बोलतात फॉरेक्स ट्रेडिंग. आणि असे खूप मेजर करन्सी पेअर आहेत, जसं ब्रिटिश पाऊंड झालं, कॅनेडियन डॉलर झालं आणि अजून एक करन्सी पेअर आहे जो आपण पुढे हळूहळू बघेन की कोणते मेजर पेअर्स आहेत जे इंडियामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तर फॉरेक्स ट्रेडिंग, फॉरेक्स मार्केटची जर आपण साईज बघायचं झालं तर तुम्ही गुगल जरी केलं तर फॉरेक्स मार्केटची साईज, फॉरेक्स मार्केट हे $6.6 ट्रिलियन मार्केट आहे. म्हणजे जगामधील बोलू शकतो लार्जेस्ट फायनान्शियल मार्केट इन द वर्ल्ड आहे. त्यामध्ये इंडियन मार्केटची जर आपण साईज बघितली, गुगलवरती तुम्ही बघितलं तर NSE ची साईज आहे फक्त $3 ट्रिलियन. पण हे आणि हे 9वं लार्जेस्ट मार्केट आहे, स्टॉक एक्सचेंज आहे आपण बोलू शकतो. आणि हा डेटा रिसेंट डेटा आहे 2021चा. आणि फॉरेक्स मार्केटचा $6.6 ट्रिलियन हा 2019चा डेटा आहे. जर तुम्ही चेक करायला जा तर हा साईज ही $7 ट्रिलियन आसपास पोहोचली असेल. ह्याचा अर्थ आहे की फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये व्हॉल्यूम खूप आहे. व्हॉल्यूम खूप म्हणजे खूप लोक ट्रेडिंग करणार आहेत, त्यामध्ये खूप लोक बाय सेल करणार आहेत, डेली ट्रेडिंग करणार आहेत. त्यामुळे फॉरेक्स ट्रेडिंग जेव्हा करत असतो आपल्याला व्हॉल्यूम खूप भेटतो. पण एवढं इझी नाहीये की फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं, बिकॉज फॉरेक्स मार्केट हे 24/7 सेव्हन नाही बोलता येणार, 24 आवर्स चालू असतं आणि आठवड्यातले 5 दिवस हे ट्रेडिंग सेशन चालू असतात. म्हणजेच काय की पूर्ण दिवसभर तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. बट तेवढं इझी नाहीये, कारण मार्केटमध्ये प्रत्येक त्या 24 आवर्स मध्ये प्रत्येक कंट्रीचे ना सेशन असतात. म्हणजेच आपण हे हळूहळू पुढच्या याच्या बघणार आहे की जसं की एशियन सेशन झालं. एशियन म्हणजे एशियन मार्केट कधी ओपन होतं. न्यूयॉर्क सेशन, न्यूयॉर्क मधला टाइम वेगळा असतो. लंडन सेशन, तिथं लंडनचा टाइम वेगळा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या टाइम झोन नुसार हे मार्केट 24 तास चालू असते. आणि ह्या 24 तासामध्ये पण आपल्याला काही व्हॉल्यूम जिथं भेटतोय, म्हणजे ज्या सेशनला व्हॉल्यूम आहे, ज्या सेशन चालू आहे, जसं सकाळी आपण बघतो आपलं मार्केट चालू झालं की सकाळी एकदम फास्ट मुवमेंट येते, फास्ट मुवमेंट खाली किंवा अपसाइड येत असते. तसं प्रत्येक कंट्रीच्या मार्केटमध्ये हे चालू असतं. तरी आपण बघणार आहोत की ह्या सेशनला कसं ट्रॅक करायचं. तर सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपल्याला आता इंडियामध्ये बसून हे ट्रॅक करावं लागेल, बिकॉज आपला टायमिंग इंडियातला करंट जो टाइम चालू आहे तो US मध्ये वेगळा चालू असेल, लंडन मध्ये वेगळा चालू असेल, जपान मध्ये वेगळा चालू असेल, न्यूझीलंड मध्ये वेगळा चालू असेल. तर ह्या सगळ्या टायमिंगला कसं आपण ऑब्झर्व करायचं. तर सिंपल आहे, जेव्हा तुम्ही गुगल केला तर तुम्हाला एक वेबसाईट भेटेल, ट्रेडिंग फ्युएल किंवा अदर कुठल्याही वेबसाईट वरती तुम्ही जाऊन बघू शकता. तर ह्यामध्ये तुम्हाला इंडियन मार्केटनुसार हे जगामधल्या सगळ्या मार्केटचा टायमिंग यामध्ये दिलेला आहे. तर ह्या कंट्री आहे, इथं तुम्ही बघू शकता इंडियन स्टँडर्ड टाइम 5:30 हे मार्केट ओपन होतं आपल्या मॉर्निंगला 5:30 आपल्या इंडिया टायमिंग नुसार. आणि तिथं
आपलं ते इंडियन मार्केट टायमिंग आपण चेक करू शकतो की इथं 11:30च्या आसपास हे क्लोज होतं मॉर्निंगला. तर असं हे आपण प्रत्येक जर सेशन जर चेक केलं प्रत्येक कंट्रीचे, तर त्यातले मेजर जे कंट्री सेशन आहे त्यामध्ये काही जपान मार्केट, जपान एक्सचेंज जे इंडिया सॉरी एशियन मध्ये येतं, ऑस्ट्रेलियन मार्केट, त्यानंतर न्यूयॉर्क सेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट टाइम आहे जो आपल्यासाठी, आणि लंडन सेशन. तर वन बाय वन आपण चेक करूया की ह्या टायमिंग कशा आहेत. तर हे इंडियन टायमिंग आहे तेवढं लक्षात ठेवा. 1:30 वाजता दुपारी लंडन सेशन हे सुरू होतं. म्हणजे आपलं जसं मार्केट 9 वाजता सुरू होतं आणि 3:30ला संपतं, 9:15ला सुरू होऊन 3:30ला, तसं लंडन सेशन किंवा लंडन स्टॉक एक्सचेंज हा 1:30 वाजता सुरू होतो इंडियन टायमिंग नुसार, आणि रात्री 10 वाजता बंद होतो इंडियन टायमिंग नुसार. सेम न्यूयॉर्क सेशन तर आपण बघू शकता की 7 वाजता इव्हिनिंगला सुरू होतं आणि रात्री 1:30 वाजता हे क्लोज होतं मिडनाईटला. तर आपल्या इंडियन मार्केटच्या टायमिंग नुसार हे टायमिंग आहे. तर हे टायमिंग काय इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ह्याच टायमिंग किंवा ह्याच एवढ्या स्लॉट मध्ये ना फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये किंवा करन्सी ट्रेडिंग मध्ये व्हॉल्यूम तयार होतं. बिकॉज लंडन सेशन मध्ये जर आपण बघायचं झालं तर लंडनची करन्सी आहे जीबीपी, ग्रेट ब्रिटन पाऊंड आपण बोलू शकतो किंवा पाऊंड बोलू शकतो. तर पाऊंड मध्ये व्हॉल्यूम आपल्याला ह्या ड्युरेशन मध्येच बघायला भेटेल. युएस डॉलरचा जो टायमिंग आहे 7 वाजून ते 1:30 म्हणजे ह्या पूर्ण सेशन मध्ये ह्या टायमिंग मध्येच आपल्याला बघायला भेटेल तिथं व्हॉल्यूम. जर तुम्ही दुपारी जर डॉलर मध्ये जर चेक करायचा प्रयत्न केला तर कदाचित एवढं व्हॉल्यूम नाही भेटणार, एवढी लिक्विडिटी नाही भेटणार. थोडीफार भेटेल पण एवढी लिक्विडिटी म्हणावी सारखी नाही भेटत. तुम्ही बॅक टेस्ट पण करू शकता की अदर दॅन दिस टायमिंग. त्यामुळं आपल्याला हे टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की तुम्हाला हे टायमिंग समजलं पाहिजे मार्केट सेशन नुसार. तर तुम्ही गुगलवरती किंवा पाठीमागे जाऊन व्हिडिओचा हा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्ही एक कुठेतरी नोट डाऊन करू शकता टायमिंगचं. त्यानंतर आता हे मेजर करन्सी पेअर आहेत कोणते, की आपण जसं बोललो की बघितलं की फॉरेक्स ट्रेडिंग हे करन्सी पेअर वरती ट्रेडिंग केले जाते, म्हणजे मेजर करन्सी पेअर वरती ट्रेडिंग केलं जातं. मग हे मेजर करन्सी पेअर शोधायचे कसे? तर तुम्ही जेव्हा मी पर्सनली 2 वेबसाईट यूज करतो. त्यातली पहिली वेबसाईट आहे की जर फंडामेंटल्स आणि ह्या फॉरेक्स मार्केटचं न्यूज ट्रॅक करावं लागेल. कारण न्यूज ट्रॅक करणं खूप इम्पॉर्टंट. इंडियामध्ये बसून तुम्हाला युएस मध्ये काय चालू आहे, लंडन मध्ये काय चालू आहे, कॅनडामध्ये काय चालू आहे, जपान मध्ये काय चालू आहे, हे ट्रॅक करणं एकाच वेळेस खूप मुश्किल जातं. त्यासाठी खूप 2 मस्त वेबसाईट आहेत, हे तुम्हाला आज देणार आहोत. तर त्यातली पहिली वेबसाईट आहे जी आहे डेली एफएक्स. डेली एफएक्स वेबसाईट वरती गेलं ना तुम्ही, पहिल्यांदा कदाचित तुम्हाला होम स्क्रीन वरती बघायला भेटेल अशा पद्धतीचं. त्यानंतर तुम्ही मार्केट डेटा मध्ये जाऊन इथे खाली एक ऑप्शन येईल करन्सी पेअर. त्या करन्सी पेअर वरती क्लिक केलं ना तर तुम्हाला इथं वेगवेगळे डिटेल्स किंवा खूप सारे इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. त्यामध्ये मेजर करन्सी पेअर कोणते ते आपण बघूया, जे लार्जली खूप जास्त ट्रेडिंग केलं जातं ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये. त्यातला पहिला करन्सी पेअर आहे युरो युएसडी, म्हणजे युरो डॉलर, युरो आणि युएस डॉलर सोबत. त्यानंतर डॉलर एन, जपनीजची करन्सी आहे एन, युएस डॉलर टू एन. परत जीबीपी युएसडी ही पण सगळ्यात मेजर करन्सी पेअर ट्रेडिंग केली जाते पाऊंड डॉलर सोबत, पाऊंड डॉलर आणि युएस डॉलर आणि स्विस फ्रँक. तर हे असे वेगवेगळे करन्सी पेअर आहेत. तर त्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक करन्सी पेअर जर खाली जर गेलं ना तर त्या करन्सी पेअर बद्दल तुम्हाला माहिती दिलेलं आहे. तर जस्ट त्यांनी फॉरेक्स मार्केटमध्ये एक निक नेम पण दिलेला आहे. तुम्हाला जर युरो युएसडी ला फायबर बोलतात, तसं जीबीपी युएसडी ला केबल बोलतात. हे वेगवेगळे करन्सी पेअरचे त्यांनी निक नेम दिले. इम्पॉर्टंट काय की हे करन्सी पेअर बद्दल हे माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला हे वाचणं वाचली पाहिजे. आणि ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये जेव्हा न्यूज ट्रॅक करायचे असते तर ते न्यूज ट्रॅक करायसाठी आपल्याला बघावं लागेल की कशा पद्धतीने हे सगळे करन्सी पेअर वरती न्यूजचा इम्पॅक्ट कसा पडतो. तर न्यूजचा इम्पॅक्ट जर कसा पडतो मार्केटमध्ये, तुम्हाला मी पुढे जाऊन एक वेबसाईट देणार आहे की कोणत्या कोणत्या न्यूज ट्रॅक केल्या पाहिजेत आणि कशा कशा न्यूज ट्रॅक केल्या पाहिजेत. तर त्यामधील पहिला जो पॉइंट आहे तुम्ही आपण बघू शकता, इंटरेस्ट रेट आहे. इंटरेस्ट रेटमुळे करन्सी पेअर वरती कसा इम्पॅक्ट पडतो. इकॉनॉमिक डेटा आणि जसं आपल्या इंडियामध्ये आरबीआय किंवा अदर डेटा कंपनीचे डेटा रिलीज होतात, जसं क्वार्टरली रिझल्ट असेल, इयरली रिझल्ट असेल, तसंच करन्सी मध्ये पण गव्हर्नमेंट का किंवा बँक्स ह्या काही डेटा, इकॉनॉमिक डेटा असेल किंवा इंटरेस्ट रेट बद्दल प्रत्येक महिन्याला अपडेट करत राहतात. मग हे अपडेट घेण्यासाठी आपल्याला गुगलवरती जर तुम्ही सर्च करायचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी तुम्हाला लगेच सापडणार नाही. त्यासाठी मी खूप मस्त वेबसाईट देणार आहे, ती पण आपण वेबसाईट बद्दल माहिती घेणार आहोत. तर त्या वेबसाईटचं आणि ह्या वेबसाईटचं एक कॉम्बिनेशन पण कसं यूज करायचं ते पण आपण बघणार आहोत. तर हे झालं मेजर करन्सी पेअर जे
ट्रेड केले जातात आणि हे ट्रेड केलेले मेजर करन्सी पेअर मधून इंडियामध्ये किंवा एशियन सेशन मध्ये आपण बघूया की कोणते कोणते करन्सी पेअर येतात. तर एशियन रिजन जर बघितलं त्यामध्ये INR आहे, जॅपनीज येन आहे, ऑस्ट्रेलियन डॉलर आहे, न्यूझीलंड डॉलर आणि गोल्ड. थोडंफार गोल्ड मध्ये पण मुवमेंट भेटते ज्यावेळेस एशियन सेशन सुरू होतं. तर एशियन सेशन मध्ये जर इंडियाचं टायमिंग बघितलं, जसं म्हटलं की 9:15 ते 3:30 पर्यंत इंडियाचं टायमिंग आहे. तसं जपानचं पण टायमिंग तुम्ही चेक करू शकता. ऑस्ट्रेलियन डॉलर मगाशी मी वेबसाईट दिली त्यामध्ये तुम्ही टायमिंग चेक करू शकता आणि बरोबर आपल्याला त्या सेशन मध्ये ह्यामध्ये व्हॉल्यूम बघायला भेटेल. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तुम्हाला ह्या सेशन नुसार व्हॉल्यूम चेक करावं लागेल. जर तुम्ही INR मध्ये ट्रेड करणार आहोत तर तुम्हाला एशियन सेशन सोबत एक कोणतं तरी सेशन आपल्याला ओपन हवंय, जसं की इंडियन सेशन हे ओपनच पाहिजे किंवा जपनीज सेशन जर तुम्ही जपान INR करन्सी ट्रेड करत असाल तर आपण मी पुढे काही पॉइंट्स मी पुढे जाऊन क्लिअर करणार आहोत की हे सेशन मध्ये ट्रेडिंग कसं करायचं वगैरे. फक्त एवढं लक्षात ठेवा कोणत्या मेजर करन्सी पेअर हे कोणत्या सेशन मध्ये ओपन होतात. एशियन सेशन मध्ये पाहिलं आपण ह्या करन्सी पेअर ओपन होत राहतात. तसं नेक्स्ट सेशन आहे लंडन सेशन. त्यामध्ये तुम्हाला कोणते मेजर करन्सी आहेत त्या ओपन होतात. त्यामध्ये GBP ओपन होते, युरो डॉलर युरो ओपन होतो, स्विस फ्रँक ओपन होतं आणि थोडंफार गोल्ड मध्ये पण मुवमेंट असते. ठीक आहे, गोल्ड सोबत सिल्वरची पण मुवमेंट तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर न्यूयॉर्क सेशन, जो थर्ड सेशन आहे न्यूयॉर्क सेशन, त्यामध्ये तुम्हाला डॉलर, कॅनेडियन डॉलर, GBP, युरो आणि स्विस फ्रँक पण तुम्हाला बघायला भेटतील, बिकॉज ह्या दोघांचे टायमिंग हे ओव्हरलॅप होत आहेत. कारण हे दुपारी 1:30 वाजता चालू होतं लंडन सेशन आणि हे इव्हिनिंगला 7 वाजता चालू होतं. त्यामुळे हे क्लोजिंग टायमिंग मध्येच ह्याचं ओपनिंग टाइम सुरू होतो, त्यामुळे हे सेशन इम्पॅक्ट पडतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या सेशन मध्ये तुम्हाला करन्सी पेअर ओपन होतं त्यामुळे तुम्हाला तिथं व्हॉल्यूम बघायला भेटणार आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं पार्ट, मग आता इंडियामध्ये ट्रेडिंग करायची कसे, इंडियामध्ये करन्सी ट्रेडिंग करायची कसे. तर त्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर इंडियामध्ये करन्सी ट्रेडिंग करायचं झालं तर तुमच्याकडे झेरोदा असेल अकाउंट किंवा कोणती अपस्टॉक असेल, एंजल ब्रोकिंग असेल, तर आपल्याकडे मेजर 4 करन्सी पेअर हे ट्रेड केले जातात. US डॉलर INR, GBP INR, युरो INR आणि JPY INR म्हणजे जॅपनीज येन INR, युरो INR, GBP पाऊंड बोलू शकतो, पाऊंड INR आणि US डॉलर INR म्हणजे इंडियन नॅशनल रुपीज, हे सर्वांना माहिती आहे. तर आता हे जर तुम्हाला सर्च करायचं झालं, जर तुमच्याकडे काही नाहीये तर तुम्ही सिंपल मी सर्च करून दाखवतो तुमच्यासाठी की USD INR सर्च करा. जो करंट महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे तर फ्युचर मध्ये ट्रेडिंग केले जाते. तुमच्याकडे ऑप्शन पण आहेत, त्यांना डेरिव्हेटिव्ह मार्केटचं कन्सेप्ट माहित आहे, त्यांना हे समजेल की तुमच्याकडे फ्युचर हा ऑप्शन तुम्हाला ट्रेडिंग करायला भेटतो. मी पर्सनली प्रेफर करतो फ्युचर मध्ये ट्रेडिंग करणं रादर दॅन ऑप्शन. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला CDS हा एक पुढे एक ऑप्शन येईल, त्या CDS वरती क्लिक करायचंय. मी CDS वरतीच ट्रेडिंग करतो. जसं NSE आणि BSE एक्सचेंज आहे तसं इथं 2 एक्सचेंज येतात CDS. तर CDS मध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं. त्यानंतर दुसरा मेजर करन्सी पेअर आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग मी पर्सनली याच्यामध्ये करतो, जे GBP INR. हे का करतो, याच्यामध्ये कसं केलं जातं हे पण तुम्हाला मी सांगेन. तसेच आपण त्यानंतर अजून एक करन्सी पेअर बघितला होता, तो पण करन्सी पेअर बघूया, जॅपनीज येन. जॅपनीज येन मध्ये पण आपण ट्रेडिंग केली जाते, पण त्यामध्ये खूप कमी ट्रेडिंग मी पर्सनली करतो. आणि त्यानंतर जो आपण नेक्स्ट लास्ट जो बघितला होता तो युरो INR. हे करंट कॉन्ट्रॅक्ट मी महिन्याचे तुम्ही घेऊ शकता किंवा मी पर्सनली करंट कॉन्ट्रॅक्ट वरती ट्रेड करतो. तुम्ही जुलैचे पण कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करू शकता, असं काही फिक्स नाहीये की करंट, बट डिपेंड ऑन व्हॉल्यूम पण तुम्हाला बघावं लागेल की, आणि तुमची ट्रेड होल्ड करण्याची कॅपॅसिटी पण बघावं लागेल की आपल्याला कशा पद्धतीने त्यामध्ये ट्रेडिंग करायचे. हे मेजर 4 करन्सी पेअर आहेत. ह्या 4 करन्सी पेअर वरती ट्रेड केलं जातं. हे कसं केलं जातं ह्याबद्दलची सगळी माहिती आपण हळूहळू बघणार आहोत पुढे जाऊन. आता यानंतर हिच्या अगोदर एक पॉइंट बघूया की तुम्हाला एक्झॅक्टली कॅपिटल किती वगैरे लागेल किंवा तुम्हाला ह्यामध्ये ब्रोकरेज वगैरे किती लागेल किंवा एका पॉइंट्सला किती रुपीज मिळतात. थोडंसं याचं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं आहे. जसं तुम्ही स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग करता, एका रुपीजला एक पॉईंट म्हणजे एक पॉईंटच्या मुवमेंटला 1 रुपीज आपण बघू शकतो, असं आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होत असतो. पण करन्सी मार्केटमध्ये तसं नाही. करन्सी मार्केटमध्ये पॉइंट्स मध्ये किंवा पैशामध्ये थोडंसं गेम आहे. तर आपण बघूया पहिल्यांदा GBP INR जो मेजर करन्सी पेअर आहे ना, त्यामध्ये जर तुम्हाला एक लॉट घ्यायचा असेल इंट्राडे मध्ये तर किती रुपीज लागतात. तर एक लॉट घ्यायला तुम्हाला 2800 रुपये लागतात इंट्राडे मध्ये, आणि ओव्हरनाईट मध्ये जर तुम्हाला बघायला गेलं तर 3700, जे मार्जिन तुम्हाला भेटत नाही. आणि मे बी काही दिवसानंतर मार्जिन बंद झाल्यावरती तुम्हाला हा पण ऑप्शन एक इग्नोरेबलच असणार आहे इंट्राडेचा MIS चा.
पण बघू शकता तुम्ही इंट्राडेला तुम्हाला 2800 रुपये एका लॉटला लागतात आणि ओव्हरनाईट पोझिशनला तुम्हाला 3300 रुपये लागतात. आता इथं एका क्वांटिटी पासून आपण सुरुवात करू शकतो. एका क्वांटिटी पासून का सुरुवात करू शकतो आपण चेक करू शकता. तर झेरोदा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर तुम्ही ओपन केलं, तुम्ही तुमच्या प्रत्येक ब्रोकरचं कॅल्क्युलेटर चेक करू शकता. तर झेरोदा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर जर आपण ओपन केला आणि जीबीपी जर आपण एक कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला की कशा पद्धतीचं आपण प्रॉफिट लॉस चेक करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल मी एक टाइम फ्रेम सिलेक्ट करतोय आणि ह्या टाइम फ्रेम मध्ये आपण बघूया की एक मेजर कुठे ट्रेडिंग केली असतं तर किती रुपयाचा आपल्याला प्रॉफिट झाला असता. तर या टाइम मी जर थोडासा चार्ट ओपन करू आपण. हा, तर ह्यामध्ये बघा की इथून ह्या कॅन्डल पासून किंवा एक फॉल चेक करू आपण. ह्या कॅन्डल ते हे कॅन्डल एक मुवमेंट किती आहे. ओके, इथं तुम्हाला 0.070 खूप कमी मुवमेंट दिसेल, परंतु ही मुवमेंट खूप मोठी मुवमेंट आहे. जर ऍज अ करन्सी जर तुम्ही विचार केला, जर याचा हाय चेक केला, हाय ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल 102.9025. जर इथं आपण जर टाईप केलं, तुम्ही हे बॅक टेस्ट करू शकता कशा पद्धतीने हे वर्क होतं. जर आपण सेल केला 10, जर आपण शॉर्ट सेल करत असाल, ज्यांना शॉर्ट सेलिंग वगैरे जास्त माहित नाही त्यासाठी आपण थोडंसं इझी एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, आपण इथं बाय केलं, समजा हा करन्सी किंवा हा जो पेअर आहे आपण इथं बाय केला असेल, ह्याचा बायचा लो जर आपण बघू शकतो 102.74 इथं तुम्हाला बघायला भेटेल 7400. खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं, बिकॉज तुम्हाला मुवमेंट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी सिंगल कॅन्डल क्लोज झालेली आहे, ह्याचा क्लोज हायेस्ट पॉईंट बघू शकतो 102.7825 इथं तुम्हाला बघायला भेटेल एकाच कॅन्डलचा 102.7825 किंवा क्लोजिंग पण आपण बघू शकतो. क्लोजिंग किती झालेलं आहे 102.7825. मी जर इथं चेक केलं 102.7825 आणि क्वांटिटी आपली 725, हा क्वांटिटी आपली एक क्वांटिटी होती. तर आपण चेक करू शकतो, जस्ट होल्ड ऑन. हा, आपण चेक करू शकतो की तुम्हाला अशा पद्धतीने इथं ब्रोकरेज लागलेलं आहे. तर टर्नओव्हर वगैरे सोडून द्या, इथं बघा 40 रुपीज ब्रोकरेज आहे, एक्स्ट्रा चार्जेस वगैरे सगळं टोटल ब्रोकरेज चेक केलं तर 50 रुपये आपल्याला एका ट्रेडला बाय सेल साठी लागतात. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तुम्हाला करन्सी मध्ये मुवमेंट ही स्लो होत असते, परंतु ह्या ब्रोकरेजचं पण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण प्रॉफिट जरी आपला चेक केला ना, प्रॉफिट ही आपण मायनस मध्ये, बिकॉज 50 रुपये जरी प्रॉफिट 43 रुपयाच्या आसपास जरी प्रॉफिट झाला असेल ना आपल्याला, तर तुम्ही चेक करू शकता की इथं एक फक्त मायनस मध्ये गेलेला आहे, बिकॉज आपण ब्रोकरेज पे केलेला आहे. जर तुम्ही इथं जर आता ह्याला व्यवस्थित जर मी चेक केलं तर 74 आणि ह्या 74चं जर व्यवस्थित कनेक्शन आपण जर बघायला झालं तर 74 पण एक 10 पैशाच्या मुवमेंटने ही जी मुवमेंट आहे ना, ही 102.74 पैशाने त्याचा मायनर पुढचा पैशाचा एक काय बोलू शकतो मायक्रो, तर ही मुवमेंट आहे. जर मी इथं 74च्या जागी एक 10 पैशाची मुवमेंट आपण कॅप्चर केली, म्हणजे 102.74, 102.84 पैसे, म्हणजे 10 पैशाची मुवमेंट जर आपण कॅप्चर केली तर एका क्वांटिटीनुसार आपल्याला 100 रुपये मिळतात. म्हणजे 10 पैशाच्या मुवमेंटला आपल्याला 100 रुपीज भेटतात एका क्वांटिटीने. हे रिलेशन लक्षात ठेवा. नीट सांगतो पहिल्यापासून, 10 पैशाची मुवमेंट झाली असेल तुम्हाला तर 10 पैशाच्या मुवमेंटला एका क्वांटिटीनुसार 100 रुपीज मिळतात, परंतु आपल्याला ब्रोकरेज 50 रुपये द्यावं लागतं, त्याच्यामध्ये आपला नेट प्रॉफिट राहील 50 रुपये. ठीक आहे, जर तुम्ही इथं 120 पॉईंटची मुवमेंट समजा कॅप्चर केली, फॉर एक्झाम्पल 20 पॉईंटची मुवमेंट कॅप्चर केली, तर आपल्याला 200 रुपये भेटायला पाहिजे होते एका क्वांटिटीनुसार. 20 पॉईंट 20 पिप्स बोलतात, इथे पिप्स बोलतात मेजरली करन्सी पेअर मध्ये. पिप्स बोलण्यापेक्षा आपण पैसे पण बोलू शकतो. 20 पैशाच्या मुवमेंटला मला 200 रुपये भेटत होते, रिलेशन सेम आहे, डोक्यात लक्षात राहू शकतो तुमच्या. तर 200 रुपये मिळाले, परंतु मला ब्रोकरेज 50 रुपये जात आहे, त्यामुळे नेट प्रॉफिट माझा 150 रुपये. जर तुम्ही क्वांटिटी वाढवली, 5 क्वांटिटी घेतल्या, तर तुम्हाला 1000 रुपयाच्या आसपास तुम्हाला प्रॉफिट झालं असतं, बिकॉज 10 पैशाच्या मुवमेंटला आपल्याला एका लॉटला 100 रुपये भेटत होते. तसं 20 पैशाची मुवमेंट झाली, 5 क्वांटिटी होत्या, 20 गुणिले 5 आपल्याला म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास मुवमेंट भेटत होती.
आणि त्यानंतर आपल्याला मेजरली आपण जेव्हा सगळं ब्रोकरेज वगैरे देऊन त्यावेळेस 59 रुपये इथे लागले, बिकॉज स्टॅम्प ड्युटी थोडीशी वाढत जाईल तुमचा आणि टॅक्स पण जसं जसं क्वांटिटी वाढवत जाईल, पण मेजर डिफरन्स नाही पडणार. मॅक्सिमम तुम्हाला 100-150 रुपयापर्यंत जर तुम्ही 10 क्वांटिटी घेत असाल तर तुम्हाला एक 70 रुपयाच्या आसपास ब्रोकरेज जातं, परंतु त्याच्या अगेन्स्ट प्रॉफिट पण चांगला आहे. पण इम्पॉर्टंट हे आहे की लगेच प्रॉफिट हे भेटणार नाहीये, कारण डाऊन साईड रिस्क पण तेवढे आहे. जर तेवढाच लॉस झाला, त्याच लॉस झाला आपल्याला 20 पैशाचा, तर आपण बघू शकतो आपल्याला 2000 रुपयाच्या आसपास लॉस होतोय. म्हणजे डाऊन साइड पण तेवढीच रिस्क आहे, पण अपसाइडला रिवॉर्ड पण तसाच आहे. त्यामुळे ह्या दोन्ही पण गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला हे कसं वर्क होतं. नसेल समजलं, झेरोदा ब्रोकरेज कॅल्क्युलेटर गुगल वरती जावा, परत तुम्ही प्रत्येक कॅन्डल चेक करा, किती मुवमेंट होती, किती मुवमेंटला किती पैसे भेटले असते, हे तुम्ही करू शकता. जर नसेल तर तुम्ही व्हिडिओ परत एकदा पाठीमागे जाऊन तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. हे ट्रेडिंग आपण बघितलं की कशा पद्धतीने इंडियामध्ये ट्रेडिंग केले जाते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की न्यूज कशी ट्रॅक करायची, कारण करन्सी मार्केट हे सगळ्यात बोलू शकतो आपण खूप वोलाटाईल राहतं, आणि हे न्यूजमुळे वोलाटाईल राहतं. बिकॉज बँकिंगच्या ज्या न्यूज असतात, बँक प्रत्येक जे लंडनची बँक काय न्यूज रिलीज करते, काय डेटा रिलीज करते, युएस गव्हर्नमेंटचा काय डेटा येतोय, किंवा त्यांची बँक्स काय रिलीज करते, फेड काय बोलतंय, ह्या सर्व गोष्टी इंडियामध्ये बसून बाहेरच्या कंट्रीत ट्रॅक करणं खूप मुश्किल जातं. जर तुम्ही बिगिनर असाल किंवा इव्हन ऍडव्हान्स स्टेजला पण तुम्हाला जर ही वेबसाईट माहित नसेल, तरी पण तुम्हाला आतापर्यंत ही खूप स्ट्रगल करावं लागलं असेल की तुम्हाला ट्रॅक करायला. तर सगळ्यात बेस्ट वेबसाईट आहे फॉरेक्स फॅक्टरी. तुम्ही गुगल वरती टाईप करू शकता फॉरेक्स फॅक्टरी. टाईप केल्यावरती तुम्हाला होम पेज वरती तुम्ही येता. आता इथं तुम्ही बघू शकता, इथं टुडे 20 जून तुम्हाला बघायला भेटेल की इथं काहीच न्यूज नाही. जी काही न्यूज येते ना, ती इथं न्यूज येते. इथला डेटा ट्रॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथं संडे आहे, सॅटर्डे संडे तुम्हाला इथं पूर्णपणे डेटा पूर्णपणे ब्लँक बघायला भेटेल. जर आपण फ्रायडेला जर चेक केलं 18 तारखेला, तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक करन्सी पेअरचे जे मेजर न्यूज असतात ना, ते इथे येतात. त्यामध्ये प्रत्येक वन बाय वन आपण मी सांगायचा प्रयत्न करेन की कशा पद्धतीने न्यूज ट्रॅक करायचे. तुम्हाला पहिल्यांदा डेट सिलेक्ट करावं लागेल, कोणत्या डेटला तुम्ही ट्रेड करता. इथे तुम्हाला डेट पण येईल, डे पण येईल. त्यानंतर इथे टायमिंग येईल, आणि हे टायमिंग हे इंडियन टायमिंग आहे. इंडियन टायमिंग आहे, त्यामुळे याची काळजी नका करू. हे टायमिंग तुम्हाला इंडियन टायमिंग नुसार बघायला भेटेल. इव्हिनिंग 5ला जपानीज जपानमध्ये काहीतरी एक न्यूज होते. नॅशनल कोर सीपीआय म्हणजे एक डेटा रिलीज करणार होते. त्या डेटाचं मिनिंग काय जर तुम्हाला बघायचं झालं ना, तर डिटेल्स वरती क्लिक करायचं. डिटेल्स वरती क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला डेटाचं मेजर किंवा मिनिंग येईल. हे काय बोलतात की प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस परचेस बाय, म्हणजे त्या कंट्रीमध्ये गुड्स म्हणजे बोलू शकता एफएमसीजी मध्ये किती लोकांनी त्या दिवशी त्या पूर्ण महिन्यामध्ये किंवा त्या एक महिन्याचा डेटा असो, तुम्ही इथे बघू शकता एका महिन्याला रिलीज करतात, तर किती महिन्यामध्ये त्यांनी फ्रेश फूड असेल किंवा परचेस केलाय किंवा कंझ्युम केलेला आहे. म्हणजे थोडक्यात की त्या कंट्रीमध्ये किती लोकांनी देवाणघेवाण केलेली आहे त्या वस्तूंची, याचा एक डेटा आलेला आहे. तर ह्याचं मिनिंग कसंही करायचं. तर हे आता आता युज्युअल इफेक्ट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे तुम्हाला बघायला भेटेल की हा इफेक्ट कसा पडतो मग करन्सीवरती. ह्या डेटाचा डेटा तर रिलीज केला, चला आता ह्या करन्सी म्हणजे ह्या डेटाचा इफेक्ट कसा पडतो करन्सीवरती. याचा मिनिंग बघा, ऍक्च्युअल ग्रेटर दॅन फोरकास्ट इज गुड फॉर करन्सी. सिम्पल. आता याचं मिनिंग काय, ऍक्च्युअल गुड फॉर ऍक्च्युअल ग्रेटर दॅन फोरकास्ट. त्याला आपण डिटेल्सला क्लोज केलं तर इथे बघा फोरकास्ट डेटा आहे. म्हणजे त्यांनी असं फोरकास्ट केलंय की 0.0% ग्रोथ झाली असेल लोकांनी ते खरेदी करायची. परंतु ऍक्च्युअल किती फोरकास्ट म्हणजे प्रिडिक्ट केलेलं आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्स किंवा त्या गव्हर्नमेंटनी प्रिडिक्ट केलं होतं की एवढा एवढा डेटा कदाचित आमच्याकडे आम्हाला असं वाटतं की लोकांची म्हणजे 100 रुपीजचं लोकांनी 100 रुपीज फॉर एक्झाम्पल त्यांनी वस्तू खरेदी केली आणि पुढच्या पण महिन्यात 100 रुपीजच खरेदी करतील. परंतु लोकांनी 100 रुपीज 0.1% म्हणजे 0.1% एक्स्ट्रा वस्तूंची खरेदी केली. ही चांगलं आहे करन्सीसाठी आणि ग्रीन मध्ये आलेला आहे. हा डेटा किती वाजता रिलीज झाला, पहाटे 5 वाजता. ठीक आहे. आणि हा डेटा तुम्हाला इथं बघायला भेटायचा इम्पॅक्ट की ऍक्च्युअली गुड फॉर करन्सी की फोरकास्ट पेक्षा जास्त त्यांनी रिलीज केलेला आहे. आता ही रिलीज मंथली, परत त्यानंतर बघू शकतो याला ऑल्सो कॉल सीपीआय वगैरे, हे गोष्टी तुम्हाला जास्त नाही बघायला तरी चालेल. इम्पॉर्टंट आहे की हा फोरकास्ट डेटा आणि जो ऍक्च्युअल डेटा आहे याच्यामधला डिफरन्स कसा आहे, ग्रीन आहे का रेड आहे, ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट. आणि प्रिव्हियस पण आपण चेक करू शकता. प्रिव्हियस मायनस होता, आता प्लस मध्ये जर तर करन्सी मध्ये खूप चांगली मुवमेंट येण्याची शक्यता. म्हणजे जपनीज एन ह्याची मुवमेंट वरच्या साईडला होण्याची शक्यता आहे. म्हणजे ती करन्सी स्ट्रॉंग करन्सी होणार आहे त्याच्या पेअर सोबत.
पेअर कुठले कुठले आपण बघितले, जॅपनीज येन, INR, GBP, JPY पण एक पेअर आहे. परत US डॉलर JPY पण करन्सी आहे. म्हणजे डॉलर पेक्षा थोडं तरी स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे जॅपनीज येन मध्ये. ठीक आहे, हे कसं स्ट्रॉंग होणार हे आपण चार्ट वरती बघणारच आहोत. त्यानंतर अजून एक 9 वाजता त्यांनी एक डेटा रिलीज केला होता, जो आहे मॉनिटरी पॉलिसी स्टेटमेंट. याचं मिनिंग काय, तर ह्यामध्ये थोडस आपल्याला ट्रॅक करावं लागेल की मोर हॉकिश, म्हणजे कोणीतरी बोलणार आहे, जसं RBI चे आपले गव्हर्नर येतात आणि काहीतरी डेटा रिलीज करतात. म्हणजे कंट्रीसाठी पॉझिटिव्ह असेल तर ती करन्सीसाठी चांगला आहे, कंट्रीसाठी खराब डेटा असेल तर ती करन्सीसाठी खराब डेटा आहे. सो त्याच पद्धतीने आपल्याला हे ट्रॅक करावं लागेल. मग ह्यानुसार आपल्याला इम्पॅक्ट हे थोडंसं न्यूज वरतीच आपल्याला बघावं लागेल. मग न्यूज कुठे येतं, तर ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला हे जे काय बोलतात, जपान मधले कोणी त्यांचं फॉर एक्झाम्पल कोण बोलतंय, तुम्ही यामध्ये पण सोर्स मध्ये पण जाऊन इथं लेटेस्ट रिलीज मध्ये जाऊन चेक करू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकतो की त्यांच्या बँकचं जे गव्हर्नर असेल किंवा जे कोणी असेल, हे बघा, बँक डेटा रिलीज करणार आहे, बँक ऑफ जपान. मग तो जर कोणी डेटा रिलीज केलेला असेल तर ह्या लेवलला तुम्हाला बघायला भेटेल. त्यावेळेस इथं तुम्ही बघू शकता, इथं डेटा तुम्ही वाचू शकता, ते डेटा काय त्यांनी बोललेला आहे. सो आपल्याला थोडासा अंदाज लावावा लागणार आहे की ह्या पॉलिसी स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय बोललेलं आहे, पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत. आता ह्यामध्ये तुम्ही जर चेक करू शकता ना, तुम्हाला 2 कलर बघायला भेटतात इम्पॅक्ट मध्ये, एक येलो कलर आणि एक ऑरेंज कलर. या कलरचा इम्पॉर्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. येलो कलर म्हणजे ह्या ही जी न्यूज आहे ना, ही थोडीशी एवढी पण स्ट्रॉंग नाहीये, ओके ओके न्यूज आहे. ठीक आहे, येलो कलर म्हणजे. ऑरेंज कलर म्हणजे न्यूज थोडीशी स्ट्रॉंग आहे, येलो पेक्षा ऑरेंज आहे म्हणजे न्यूज थोडीशी स्ट्रॉंग आहे, इम्पॅक्ट करन्सीवरती जास्त पडू शकतो. आणि अजून एक तुम्हाला बघायला भेटेल, एक कलर येतो जो आहे रेड कलर. ह्या रेड कलरचं मिनिंग आहे, ही खूप इम्पॉर्टंट आणि मेजर न्यूज आहे. ह्या न्यूज मध्ये जे काही घडेल प्लस मायनस, ह्याचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त करन्सीवरती पडतो. तर आपण चेक करूया एखादा डेटा की प्रिव्हियसली कोणत्या एखाद्या करन्सीचा जर डेटा म्हणजे इम्पॅक्ट न्यूजचा कसा पडलेला आहे त्याच्यावरती. आपण चेक करू एखादा US डॉलर किंवा GBP करन्सीचा. ओके, हा हा इथे बघू शकतो आपण. क्रूड ऑइल इन्व्हेंटरीचा डेटा आला होता 8 वाजता. किती तारीख आहे, 16 तारखेला. क्रूड ऑइल इन्व्हेंटरीचा 8 वाजता डेटा आला होता आणि ही एक ऑरेंज त्याच्यातली न्यूज आहे आणि हा पॉझिटिव्ह न्यूज आहे. ठीक आहे, म्हणजे ह्यामध्ये तुम्ही जर जाऊन चेक केलं ना, तर ऍक्च्युअल लेस दॅन फोरकास्ट इज गुड फॉर करन्सी. हे बघा, कधी कधी तर लेस दॅन पण असेल, ग्रेटर दॅन पण असेल, हे तुम्हाला समजणे इम्पॉर्टंट आहे. आणि बरोबर एक्झॅक्टली 8 वाजताचा डेटा येतो. इथं तुम्ही रिलोडचा टॅब येतो, जेव्हा तुम्ही रिलोड केला ना, हा डेटा तुम्हाला इथं बघायला भेटेल. ठीक आहे, आता इथं लेस दॅन आहे म्हणजे -2.1 टू -7.4, म्हणजे करन्सी सॉरी, जो डेटा आहे तो लेस आहे एक्सपेक्टेशनच्या, फोरकास्टच्या. त्यामुळे हा करन्सीसाठी चांगला आहे. तर US डॉलर चेक करूया 8 वाजता 16 तारखेला किती. आता इथं गुड फॉर करन्सी म्हणजे काय, वरती जायला पाहिजे. आपण एक चेक करू शकतो चार्ट वरती. तुम्ही चार्ट वरती जर गेला ट्रेडिंग व्ह्यूच्या, तर ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट वरती जर तुम्ही DXY सर्च केलं, DXY म्हणजे US डॉलरचा इंडेक्स सॉरी चार्ट येतो. इथे तुम्हाला बघायला भेटेल US डॉलर करन्सी इंडेक्स, DXY. तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या याच्यामध्ये. जसं INR येतो आपला इंडियन नॅशनल रुपीज आहे, तशाच पद्धतीनं तुम्हाला DXY हा US डॉलरचा चार्ट बघायला भेटेल. तुम्ही सर्च केला तर पहिला चार्ट येतो. प्लस आपण परत एकदा चेक करूया. थोडासा वेळ घेतोय मी, पण प्रत्येक पॉईंट मी सांगायला थोडासा टाइम घेतोय. ठीक आहे, 16 तारखेला 8 वाजता आपण चेक करूया की US डॉलर मध्ये काय मुवमेंट झाली होती. तर आपण चेक करू शकतो की 16, हा चेक करू शकता तुम्ही US डॉलरचा जो इम्पॅक्ट कितीला, ऑरेंज कलरचा जो इम्पॅक्ट होता ना, सॉरी इव्हिनिंग 8 वाजता म्हणजे सॉरी, हा आता थोडंसं इथं 24 आवर्सच्या टायमिंगमुळे थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होईल तुमचं. 12 आणि 8 20, ओके, असं पण कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. 8 वाजता US डॉलर बघू शकता की त्याची मुवमेंट किती फास्ट झाली. म्हणजे US डॉलर किती सर्च सर्च बोलू शकतो आपण, किती वरती गेला त्या एका न्यूज मुळे, हे आपल्याला. त्यामुळे न्यूज ट्रॅक करणं खूप इम्पॉर्टंट. आणि बरोबर रात्री 11:30 वाजता बघू शकतो, हा रेड कलरचा डेटा होता आणि त्यावेळेसचा डेटा नंतर त्यानंतर US डॉलर मध्ये काय मुवमेंट झाली. सो रात्री 11:30 म्हणजे जवळपास 23:50, जो 24 आवर्सच्या टायमिंग मुळे थोडंसं तुम्हाला बघावं लागेल. बघू शकता की रेड न्यूज मुळे किती फास्ट US डॉलर मध्ये मुवमेंट झाली. ओके, आणि त्यानंतर US डॉलर हा वरती गेला होता. सो तुम्हाला प्रत्येक दिवशीचा हा डेटा चेक करावा लागेल की कोणत्या ह्याला
न्यूज आहे आणि त्यानंतर तुम्हाला ट्रॅक करावं लागेल. आता हे कसं ट्रॅक करायचं सिंपल सांगतो. मी काय म्हटलं की मी मेजर करन्सी पेअर मध्ये ट्रेड करतो, हे आहे जीबीपी INR. ठीक आहे, जीबीपी INR. मग आपल्याला जीबीपी INR सोबत एक आपल्याला US डॉलर पण चेक करावा लागतो. तर पुढचा पॉइंट आहे की हे कसं ट्रॅक करायचं. आय होप इथेपर्यंत समजलं असेल की तुम्हाला न्यूज कशी ट्रॅक करायची. ठीक आहे, आणि न्यूजचा इम्पॅक्ट डॉलरवरती कसा पडलाय. जसं तुम्ही एखादी पाऊंडची जर न्यूज असेल तर पाऊंडचा इम्पॅक्ट बघा तिथं पाऊंडच्या पाऊंड मध्ये. एखादी जॅपनीजची न्यूज असेल तुम्ही बॅकटेस्ट साठी जपान करू शकता. ठीक आहे, आणि फक्त एवढंच आहे ना, ते INRच्या न्यूज इथे येत नाहीयेत, कारण जे मेजर करन्सी पेअर ट्रेड होतात ना त्याच्याच न्यूज तिथे येतात फॉरेक्स फॅक्टरी मध्ये. कारण INRचे तर असे तुम्ही ट्रेड करू शकता किंवा न्यूज बघू शकता आपल्या लोकल न्यूज चॅनल वरती. आता ह्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हे ट्रेड करायचं तरी कसं. ओके, खूप मेजर पार्ट आहे हा. थोडासा पार्ट थोडासा लक्षात घ्या. हे बघा, ज्यावेळेस मी म्हटलं की आपल्याला एकाच करन्सी पेअर वरती जास्त काम करायचं, जर पर्सनली मी एकाच करन्सी पेअर वरती ट्रेड करतो जो आहे जीबीपी INR. तर मी जे बाकीचे करन्सी पेअर ज्या लागणार नाहीत मी ती काढून टाकतो. ठीक आहे, जीबीपी INR वरती मी ट्रेड करतो बिकॉज आपल्याला पाऊंड आणि US डॉलर यांच्या दोघांचा इम्पॅक्ट बघायला भेटतो त्याच्यामध्ये. हे कसा इम्पॅक्ट भेटतो ते पण सांगेन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सेशन. जेव्हा मी एशियन सेशन आणि लंडन सेशन बद्दल बोललो होतो तेव्हा आपल्याच करंट ट्रेडिंग टाइम मध्ये त्यांचं पण सेशन मध्ये निम्म्यातच चालू होतं. म्हणजे आपल्या फर्स्ट हाफ नंतर त्यांचं सेशन सुरू होतं. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम पण बघायला भेटतो. ठीक आहे, आपल्याला व्हॉल्यूम पण बघायला भेटेल. आणि करन्सी मार्केट हे इंडियन मार्केटच्या ज्या टायमिंग नुसार तुम्हाला करन्सी मार्केट हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ट्रेडिंग करायला अलाउड आहे. आपलं कॅश मार्केट नॉर्मल स्टॉक्स घेतो आपण, फ्युचर घेतो, बँक निफ्टी हे तुम्हाला बघायला भेटतं 3:30 पर्यंत. पण करन्सी मार्केट हे इव्हिनिंग 5 पर्यंत चालू आहे. तुम्ही बघू शकता की 5 वाजताची शेवटची कॅन्डल आहे ही तुम्हाला इथं बघायला भेटेल. बॅक टेस्टिंगमुळे थोडासा डेटा इकडे दिसेल पण हे इग्नोर करा. पण 5 वाजता, सकाळी 9 वाजता चालू होतं. टायमिंग लक्षात ठेवा, सकाळी 9 वाजता चालू होतं, इव्हिनिंग 5 पर्यंत करन्सी मार्केट हे चालू असतं. ठीक आहे, आता ट्रेड कसं करायचं. करन्सी मार्केटवरती ट्रेड करायला ही खूप मस्त वेबसाईट आहे ट्रेडिंग व्यू ही सगळीकडेच मस्त वेबसाईट आहे. तुम्हाला खूप सारा डेटा बघायला भेटतोय तो. तर यामध्ये ना एक वॉच लिस्ट मी बनवलेली आहे फॉरेक्सची. यामध्ये मेजर पेअर जो आहे जीबीपी USD, मी रेफरन्स पेअर यूज करतो जीबीपी INR साठी ट्रेड करायला. नीट लक्ष द्या, जीबीपी INR च्या ह्या ट्रेड साठी किंवा ह्या पेअर साठी मी जीबीपी USD हा पेअर यूज करतो. हे कसा यूज करतो तर आपण बघू शकता जीबीपी INR आणि जीबीपी USD हा सेमच पद्धतीने वर्क होतो. जर तुम्ही तर कम्पेअर सिम्बॉल वरती जर गेला आणि इथं मी जीबीपी INR सर्च केलं आणि इथं क्लिक केलं तर इथं तुम्हाला करन्सीचा इथे तुम्हाला बघा डेटा बघायला भेटेल. ठीक आहे, आता इथे कम्पेअर केलंय बघा. ज्या वेळेस जीबीपी USD पडते, म्हणजे जीबीपी USD पडतोय म्हणजे काय, पहिला करन्सी पेअर मधला पहिला ही कोणती करन्सी जीबीपी आणि सेकंड US डॉलर. नीट लक्षात आहे वर्क कसं होतं. जर हा फॉल इथं आहे म्हणजेच काय की पाऊंड हा वीक होतोय. काय होतोय, पाऊंड वीक होतोय आणि डॉलर स्ट्रॉंग होतोय. ठीक आहे, जर फॉल दिसत असेल बिकॉज फर्स्ट करन्सी कोणती आपल्याकडे पाऊंड आहे. पाऊंड हा वीक होतोय आणि डॉलर स्ट्रॉंग होतोय ह्या एरियामध्ये. तुम्ही इथं DXY जर चेक केला डॉलर तर हा थोडासा असा वरती गेलेला दिसेल तुम्हाला. ठीक आहे, फर्स्ट थिंग डॉलर आणि पाऊंड हे कसं वर्क होतात की पाऊंड पडतोय डॉलर ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग होतोय त्याच्या अगेन्स्ट. इथं वरती जाते म्हणजेच काय की डॉलर आता सॉरी पाऊंड वरती जातोय म्हणजे पाऊंड स्ट्रॉंग होतोय आणि डॉलर खाली पडतोय ह्या लेवलला. ठीक आहे, आणि बरोबर तुम्ही बघू शकता की आपली जी ऑरेंज कलरची लाईन आहे जीबीपी INR पण कशी वर्क होते. जर पाऊंड पडला ना ह्या लेवलला तुम्ही बघू शकता की आपला INR स्ट्रॉंग होते. इथं बघा पाऊंड पडतोय. ठीक आहे, डॉलर सोबत पाऊंड पडला की INR सोबत पण पाऊंड पडतोय. पाऊंड परत डॉलर सोबत स्ट्रॉंग होतोय तर INR वीक होतोय आणि इथं पाऊंड स्ट्रॉंग होतोय. आणि ह्याच पद्धतीने हे वर्क होतं. म्हणून ज्या लेवलला US डॉलर आणि जीबीपीचं जे कॉम्बिनेशन आहे ना त्या कॉम्बिनेशनचा मी यूज करतो की ट्रॅक करायला की आता मुवमेंट कोणत्या साईडला आहे. बिकॉज आपल्याकडे 3 सेशन आहेत, INR सेशन, जीबीपीचं लंडन सेशन आणि US डॉलरचं न्यूयॉर्क सेशन. त्यामुळे हे तर तिघांमध्ये वेगवेगळा व्हॉल्यूम वेगवेगळ्या सेशन नुसार येतो. म्हणून जर पाऊंड जर स्ट्रॉंग होत असेल किंवा पाऊंड जर वीक होत असेल ना तर INR त्याच्यासोबत खालीवर होत असतोय. म्हणून मी हा मेजरली करन्सी पेअर यूज करतो जीबीपी USD ट्रॅक करायसाठी की आपल्या लेवलला कुठे चाललेला आहे.
आता थोडस एक बेनिफिट आपल्याला फक्त US डॉलर आणि ह्याच्या चार्ट वरती भेटतं, पण जेव्हा तुम्ही GBP INR चा जर चार्ट बघितला ना, स्पेशली ट्रेडिंग व्यू वरती एवढा इम्पॅक्टफुल नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सिंपल मी अजून एक वेबसाईट युज करतो जे आहे investing.com. ती मी फक्त करन्सी पेअर, तुम्ही हे पण युज करू शकता, सगळ्यात बेस्ट आहे हा ऑप्शन युज करणं. पण तरी पण मी ही वेबसाईट वरती डेटा बघण्यासाठी किंवा प्राइस बघण्यासाठी युज करतो की कुठे मुवमेंट होते. तर ही investing.com वरती GBP INR सर्च करा पेअर, तर तुम्हाला इथं त्याचा करंट डेटा बघायला भेटेल की कोणत्या लेवलला मार्केटमध्ये मुवमेंट कशी चालू आहे. किंवा तुम्ही सिंपल झेरोदाचा चार्ट यूज करू शकता किंवा स्टॉक्स जे तुमच्याकडे आहे त्याचा चार्ट यूज करू शकता टाइम कोणत्याही टाइम फ्रेम नुसार. तर तुम्ही ह्या पद्धतीने ते ट्रेडिंग करू शकता. आय होप हे समजलं असेल की कशा पद्धतीने हे वर्क होतं. अजून एक जर कंपॅरिझन करायचं झालं डॉलर्स आणि पाऊंड मध्ये, तर परत एकदा बघूया आपण कम्पेअर करून की एक अजून एक सिम्बॉल कम्पेअर करूया. सिम्बॉल घेऊया DXY. DXY म्हणजे कोणता आहे, डॉलर. आता डॉलरला पाऊंड सोबत कसं कम्पेअर करायचं हे बघा. मी काय म्हटलं, ज्यावेळेस पाऊंड वीक होतोय म्हणजे काय होते, डॉलर स्ट्रॉंग होते, त्याच्या अगेन्स्ट डॉलर स्ट्रॉंग होते बघा. ठीक आहे. पाऊंड परत स्ट्रॉंग होतोय तर डॉलर वीक व्हायला लागलेला आहे. परत पाऊंड इथं वीक होतोय, डॉलर स्ट्रॉंग व्हायला लागलेला आहे ह्या एरियामध्ये. ठीक आहे. आणि अशा करत करत पाऊंड वीक होत गेला आणि डॉलर स्ट्रॉंग होत गेलेला आहे. सो हे कम्पॅरिझन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे समजणं की ह्या दोघांचं कम्पॅरिझन करावं लागेल. बिकॉज पाऊंड आणि डॉलर हे ऑपोजिट साइडला ट्रेड होत आहेत. आणि जसं इंडियन रुपीज म्हणजे 72-73 रुपयेचा जो डॉलर आहे, जे काय करंट प्राइस असेल त्यानुसार आपल्याला $1 भेटतो, तसंच पाऊंड पण डॉलर सोबत कम्पेअर केला जातो, किती रुपीजला त्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर हे करेक्ट याच्यासाठीच आपल्याला हा एक सिम्बॉल तुम्ही युज करू शकता, कम्पॅरिझन करू शकता. आणि मी जसं म्हटलं की व्हॉल्यूम आहे ना, हा व्हॉल्यूम त्या सेशन नुसारच येतो. तर आपण चेक करूया की त्या प्रत्येक टाइम फ्रेम डेटाला किंवा प्रत्येक ज्यावेळेस न्यूज रिलीज होईल, डेटा रिलीज होईल ना, त्यानुसार तुम्ही पण बॅक टेस्ट करून बघा की किती मुवमेंट फास्ट होते, किती मुवमेंट स्ट्रॉंग होते. त्यामुळे इथून पुढे ज्यावेळेस तुम्हाला ट्रेडिंग करायचंय करन्सी पेअर मध्ये GBP INR असेल, तर तुम्हाला ह्या न्यूज ट्रॅक कराव्या लागतील, फंडामेंटल्स ट्रॅक करावं लागेल. खूप सिंपल फंडामेंटल्स आहे, फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. त्यानुसार तुम्ही बाय आणि सेल, शॉर्ट सेल काय असेल ते मुवमेंट करू शकता. इव्हन यामध्ये प्राइस ऍक्शन पण वर्क होते. तुम्ही हायर टाइम फ्रेमला पण चेक करू शकता की कशा पद्धतीचे प्राइस ऍक्शन वगैरे वर्क होते. वेगवेगळे पॅटर्न्स हे तुम्हाला बघायला भेटत असतात. सो हे तुम्ही पॅटर्न्स वरती काम करायचंय. येणाऱ्या दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये पण अनालिसिस वगैरे शेअर करेन. तसेच तुम्ही जर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जॉईन करा. त्यामध्ये आम्ही तुम्हाला ह्याबद्दल अपडेट देत राहीन की कोणत्या लेवलला कोण स्ट्रॉंग होते, कोण वीक होते, कुठे ट्रेडिंग केलंच पाहिजे. ह्या पद्धतीचा एक एज्युकेशनल पर्पज साठी आम्ही तुम्हाला लेवल्स पण प्रोव्हाइड करणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसेच येणाऱ्या दिवसामध्ये ह्याच्यावरती मी अनालिसिस पण द्यायला सुरुवात करेन की प्राइस ऍक्शन कशी वर्क होते. आणि तुम्हाला जर आमच्या फ्री शेअर मार्केटचा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तर त्या लिंक वरती जाऊन आमचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या मोबाईल ऍप्लिकेशन वरती जाऊन तुम्ही फ्री कोर्स बघू शकता. भेटू आपण येणाऱ्या नेक्स्ट दिवसामध्ये. तुम्हाला वेगवेगळे अनालिसिस आम्ही प्रोव्हाइड करेन. आय होप हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कल मध्ये शेअर करा, त्यांना पण फॉरेक्स मार्केट बद्दल समजू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.